गुड मॉर्निंग भावानो. एक 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये दाखवलेलं की आता जी रोपं लावलेली आहेत ती तर ही आता आम्ही पावसाळी लावलेली. ते आता सगळं सुकून गेलं. हे ते कारली वगैरे लावलेली. इकडे ही फुलं आहेत, गोंड्याची फुलं. इकडे ही दुधी वगैरे लावलेली. इकडे ही वांगी फुलं, म्हणजे मध्ये मध्ये फुलं आहेत ती, पण बेसिकली ते पण इथे लावलेली ही वांगी वगैरे लावलेली. इकडे पण मिरच्या वगैरे होते सगळं काय. आता हे गवत झालंय. ही तुरी आहे इकडे, बरोबर. इकडे हे भेंडे लावलेले आणि इकडे या बाजूला बघताय, इकडे नाचणी लावलेली एक बाजूला, आणि ही इकडे फुले आहेत आणि भेंडे आहेत दिसत आहेत. इकडे भेंडे लावलेले झाले नाहीत, तिकडे फुलं आहेत. इकडे मागे नाचणी वगैरे आहेत. तर पावसाळ्यात लावलेली. पण पावसाळ्यात काय विषय झाला की पाऊस म्हणजे खूप पडला. म्हणजे गणपतीच्या नंतर आहे ना, पाऊस एवढा पडला की त्याच्यामुळे ती रोपच जगली नाहीत. म्हणजे कुसून गेली, अशी खराब होऊन गेली. त्याच्यामध्ये हे फुलांची झाडं झाली, भेंडे थोडेफार झाले, ते पण त्याने पण जास्त पीक नाही दिला. पण काय हरकत नाही, आपण शेतकरी आहोत भावानो. शून्यातूनच वर येत असतं. सुरुवात पण शून्यातूनच. त्या फुलांची ऑर्डर आहे 20-25 किलोची. तर ती आता घेऊन जाणार आहोत. त्यासाठी सकाळी आता काढायला आलो आहेत ती फुलं. ठीक आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही काय काय केलेलं ना, ते पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की काय केलं आम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये तर कोबी, फ्लावर, मिरच्या पण चांगल्या म्हणजे चांगलं पीक आलेलं त्यावेळी. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लागवड केली, मार्चमध्ये एप्रिलमध्ये सगळं काढून झालेलं. तर ते पण व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे, ते सुद्धा तुम्ही बघा. सो बाय बाय. कामाला आता चालू करतो आहे. थँक्यू सो मच.